तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. राम राम मंडळी, मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे, दिवस असा उगवून वर आला आहे नुकताच. आज ह्या गावात मुक्काम असल्यामुळं म्हणलं जरा इथे एक तलाव आहे, ह्या तलावात मस्तपैकी आंघोळी हे करावे. इकडं आंघोळी चालू आहे त्या सगळ्याच्या, आणि तलावात लय दिवस झालं पवलो नाही, म्हणलं आज पवून घ्यावं. इथं कपडे हे धुवून ठेवलेत मी तवर, कारण आज मुक्काम आहे, वाळतेले चांगले कपडे. आता आंघोळ करून घेऊ मस्तपैकी. ना ना झाली का आंघोळ? बर बर बर, दोहा दोहा दोहा. होय 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 होय, बरं वाटतंय पवायला नाना? पाणी गार आहे का गरम आहे? गरम आहे काय? गरम आहे म्हणजे पाणी गार आहे बरं का, असं लक्षात राहू द्यायचं. इकडं सगळं उलट असतं. तर आंघोळी झाली, आता बसलो इथं मी मस्तपैकी चार्जिंग करत. चार्जिंग इथं लय लागते, नेट कमी असल्यामुळं चार्जिंग पण उडते लगेच, म्हणजे रेंजच नसते दिंडीमध्ये. बोर्डपाशी असं बसावं लागतंय. सध्या लावलाय पॉवर बँक आपण. तर मंडळी आता जवळजवळ 9:30-10 वाजत आलेले आहे आणि गर्दी वाढायला लागली. आम्हाला वाटलं इथं फक्त आम्ही जाई काय, पण आता बघतोय तर सगळीकडं ह्या पटांगणात पालं दिसायला लागले, ती इकडे गाड्या दिसायला लागल्या आणि गर्दी वाढायला लागली. अजून दिंड्या यायला लागले त्या तिकडल्या भागातल्या दिंड्या अशा यायला लागल्या, त्या पूर्ण फुल होऊन जाईल असं वाटतंय मला. रस्त्याने दिंड्या चालू झाल्या त्या आता जायला, पण आज आपला इथं मुक्कामच आहे. मी इथं वर थांबलोय व्हिडिओ अपलोडिंग करायला. व्हिडिओ अपलोडिंग झाला पाहिजे, आणि रेंजचा लय प्रॉब्लेम आहे इथं का. व्हिडिओ अपलोड करायचं नुसतं जीवावर येत आहे. इथं वर आलोय, वर म्हणजे इथं एक टँकर आहे, टँकरच्या वर इथं बघ त्यांनी कशी झोपायसाठी सुविधा केलेली आहे. गाद्या बिद्या टाकले ते, आणि असं वरनं झाकून ठेवले, पाऊस आला तरी काय अडचण नाही, निवांत झोपायला येते इथं. होय, तुम्ही असताय का वर झोपायला? आम्ही नसतं, आमच्या जोडीदार असतात झोपायला. पाऊस आला तरी काय अडचण येत नाही. आणि ही आपली पाला आहे इथले. तर इथं इस्त्रीची सोय आहे. इस्त्रीची सोय म्हणजे ह्याच्यात कोळसा टाकलेला आहे, हां, आणि कपड्यांना इस्त्री करायचं. कुठलं गाव भावना तुमचं? गेवराई. गेवराई, बीड जिल्हा का? बर. जुनी इस्त्री कुठे भेटली तुम्हाला पण असली? भेटली बाबा बीडला. हां, बीडला. बर. इस्त्रीचा व्यवसाय आहे तुमचा? प्रत्येक वारीला का? नाही, पहिलीच वारी. पहिलीच वारी आहे काय? इस्त्री घेऊन पहिलीच वारी का? चांगली होती इस्त्री पण मस्त. तर इस्त्री करायला एवढ्या जणांचा नंबर लागले ते इथं. सगळी इस्त्रीवाली ना ना इस्त्री करायची काय? बर बर बर, झाला आपला शर्ट झाला एक, झालं मग. हो हां, हाय, चालू आहे चालू आहे त्यांचं चालू आहे. इस्त्री फास्ट होत आहे, पण आपल्या घरच्या इस्त्रीपेक्षा याने असं आहे. नाही नाही म्हणता, हे पटांगण सगळं गच्च भरलं, बरीच लोक आली इकडं. सगळं पटांगण गच्च भरलं, पालं ठोकायला लागली सगळी. तर काय नाव तुमचं? मुसरा मुद्दो गोंडे. बर, कुठलं गाव? चिंचोटी. चिंचोटी. हे गंध लावायचं करता का तुम्ही? हा, गंधात रोज रोज. कुठनं आलाय तुम्ही? आळंदीपासून? आळंदी ते आळंदीपासून आलो पंढरपूरला चालू. आळंदी ते पंढरपूर. बरं बरं. भेटतं का ह्याच्यातनं काय? 100 पुण्यात झाले 700 रुपये, आणि आता माऊलीच्या माग 2010 मध्ये 4 आहे, तर 100 रुपये होते. म्हणजे 100 रुपये रोजचे. रोज बस एवढंच? हो. आपलं पायवारी बी होते आणि हे पण होते, दोन्ही बी होते. दोन्ही चांगलं आहे, चांगलं आहे. घरी शेती ही काय आहे ना? किती आहे? बस आहे.
बर मग शेती कोण करते आता घरी? आईवडी. बरं, तुम्ही इकडे दिंडीत वारीत. हा. चांगली गोष्ट आहे, चांगली. एका जनार्दने पंढरीनाथ, एका जनार्दने पंढरीनाथ, एका जनार्दने पंढरीनाथ, एका जनार्दने पंढरीनाथ. उभा विटेवरी कट, उभा विटेवरी कटेवरी हात, उभा विटेवरी कटेवरी हात, उभा विटेवरी कटेवरी हात. माझ्या अंगणात सावकाश सावकाश जरा सावकाश. माझ्या अंगणात, माझ्या अंगणात खेळून करे नंदलाला, खेळून करे नंदलाला. झालं का? झालं की भाकरी बाजरीच्या आहेत ना? ढवळ्याच्या पोरी जरा थांबना, अन माटात काय तुझ्या सांगना. ढवळ्याच्या पोरी जरा थांबना, माटात काय तुझ्या सांगना. ढवळ्याच्या पोरी जरा थांबना, माटात काय तुझ्या सांगना. म्हणत नाही डबल. गवळ्याचे पोरी जरा थांबना, माटात काय तुझ्या सांगना. सोन्याचा पाळणा रे समाचा धोरणा, सोन्याचा पाळणा रे समाचा धोरणा, सोन्याचा पाळणा रे समाचा धोरणा, सोन्याचा पाळणा. चला आता जेवण करून घेऊ. ताट घ्यावं लागेल आपल्याला एक. ताट घ्या. मग ज्ञानेश्वर काय केलंय राणा दादा? काय आता उडीत केलाय, उडीत केलाय. हा हा. नुसत्या ह्याच्यावर नाही दुसरं काय काहीतरी पाहिजे काय आता माळव करत होतो उन्हाळ्याच्या टायमिंग मध्ये, काय हा. माळव्याला कुठल्या भाव नाही. भाव नाही? मग काय म्हणून म्हटलं आता हे उडीत केला, मग आता वारीला की जावं म्हणलं. बर किती आहे उडीत? किती आहे सगळा? आता उडीत एक 5-6 एकर आहे. 5-6 आहे. किती पिशव्या गेल्यावर तुझ्या? 4-5 गेले. 4-5 लागल्या का? हा जेवायला? हा येतो जेवण करून घेऊ. 4-5 एकर आहे म्हणजे झालं. पाऊसच उघडला गेला पण आता उघडलं, आता पावसाचे आता गेले भिजवावं लागेल. हा चला जेवाय मग जेवण करून ना झाले का इस्त्री? किती घेतलं पैक किती घेतलं? पैसे किती घेतले? 60 रुपये. 2 ड्रेस 60 रुपये. चांगली झाली का इस्त्री? चांगली झाली, कडकच झाली. आहे का नाही? ना कडक आहे तर कडक. जेवण झालं का नाना? बापू बाजरीची भाकर, अजून वरण, हा शिरा, हा. भात, हा. लाडू नव्हतं ह्यांना लाडू कस काय मिळाले? हा ज्वारीची भाकर, बर होत ना? चालतं झालं. पोट भरलं. बरं आज जायचं ना तिकडे आपल्याला ते रिंगण बघायला. 4 वाजता जाऊ घ्या. 4 वाजता. 4 वाजता. काल बघा इकडे काहीच नव्हतं. आज सगळं पटांगण फुल झालंय. सगळं पालवून पडलं इथं. आता सध्याला हरिपाठ चालू आहे ते सगळीकडं. माणसं अजून येते तेच. तर मंडळी ह्या दिंडीचं एक वैशिष्ट्य आहे की इथं कुठलाच वारकरी उपाशी मरत नाही. इतकं अन्नदान होतं इथं. दिंड्यांमध्ये तर वैयक्तिक असतंच, पण दिंड्या सोडून जे बाकीचे जे असतात लोक ती सुद्धा अन्नदान करते तिथं. भले कोणी बिस्किटचं पुढं वाटतं, कोणी फराळाचं असेल, वेफर्स असेल, केळी असेल, काही असू द्या, पण इथं सगळेजण वाटत असते. त्याच्यामुळे इथं दिंडीमध्ये कुणालाच खायला मिळालं नाही असं कधी होत नाही. त्याच्यामुळं इथं खाण्यापिण्याची काही अडचण नाही. कुणी येऊ शकतं.
दिंडीमध्ये आलं तरी चालतंय. दिंडी म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात सांगतो. महाराज लोकांची दिंडी असते की बाबा 100-150 लोक असतात. त्यांची व्यवस्था त्यांना करावी लागते. जसं की ही पालं ठोकणं, राहण्याची अवस्था, राहण्यासाठी पालं ठोकावं लागते त्यांना. आणि त्यांना जेवणाची व्यवस्था. एखाद्या ठिकाणी जेवण नाही मिळालं तर जेवण चुली पेटवून बनवावं लागतं. तुम्ही तर बघितलंच आपलं. तर अशा पद्धतीनं सगळ्या सोयी कराव्या लागते. त्या टँकर एक असतो पाण्याचा बरोबर. पाण्याची कुणाला अडचण येणार नाही. आंघोळ करायला, कपडे धुवायला, ही सगळं टँकर पाण्याचा बरोबर. फक्त इथं एकच आहे की दिंडीमध्ये जर तुम्ही शिरला तर तुम्हाला पहाटे 3 वाजता उठावं लागतं. पहाटे 3 वाजता का उठावं लागतं? पहाटे 3 वाजता उठून हे जे तंबू म्हणजे जे पाल ठोकलेले आहेत का, हे पाल काढावं लागतात, गाडीत टाकावं लागतात. आणि त्या गाड्या 4 चाकी गाड्या म्हणजे मोठे मोठे ट्रक, टेम्पो पुढं पाठवावे लागते. ते का तर मग परत हे उशीर झाला तर ह्यांना हलता येत नाही. वारकरी चालायला लागलं की रस्ते पॅक होते. त्याच्यामुळे ह्यांना पहाटच गाड्या भरून पुढं जावं लागतं. आणि त्याच्यानंतर 4च्या पुढनं दिंड्या चालायला चालू करतात. तर असं ह्या दिंडीचा नियम आहे बघा. इथं उपाशी कुणी मरत नाही. मला फक्त एवढं सांगायचं आहे. तर इथं सगळ्यांच्या चुली पेटलेल्या आहेत. त्या सगळ्यांचं हरिपाठ चालू आहे सध्याला आता. बाबा कुठनं आला तुम्ही? आम्ही त्या मागाला गावापासून कुठल्या? ती माग मुक्काम होता का हां हां तिथून जेजुरी. जेजुरीतच होता ना. हां तिथून जीपमध्ये आलो. बर. आणि मग जीपमध्ये येऊन पायी इकडे दिंडी सापडा. कुठली दिंडी आहे तुमची? हे विष्णू केंद्रे. आता केंद्रीची दिंडी तिकडं आहे बहुतेक. सरळ तुम्ही कोण रस्ता चुकला तिकडून तसं सरळ जावा. हे रस्ते हां मोरई का? हां तेच म्हणायला लागलो मी. हां तिकडं जावा. तिकडं ते कुणी इकडं कुणी काय मिळालं नाही विचारतो अजून मी तुम्हाला सांगतो बरोबर.